आ आ आ अजहुन आए बालमा सावन बीता जाए, हाय रे सावन बीता जाए। अजहुन आए बालमा सावन बीता जाए, हाय रे सावन बीता जाए। चांद को बदरा गरबा लगाए, चांद को बदरा गरबा लगाए, तो से मिलन की आस न जाए। यार हसीन गले लग जा, यार हसीन गले लग जा, मोहे उम्र तो है लग जाए। हाँ मोहे उम्र तो है लग जाए, सावन बीता जाए, हाय रे सावन 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 बीता जाए। सर्वांना नमस्कार. किती छान वाटतं असं क्लासिकल गाणं ऐकताना, परंतु शास्त्रीय संगीत गुरुशिवाय येत नाही, हे सत्य आहे. एखादाच व्यक्ती असा असतो की ज्याला गॉड गिफ्ट असते, की ज्याला गाणं कळतं. त्याला सुद्धा गुरुच्या मार्गदर्शनाची गरज असते एका वेळेनंतर. म्हणजे शेवटी गुरु परमात्मा परेशिव, गुरुशिवाय काही नाही. मला सुद्धा अनेक गुरु लाभलेत, संगीत क्षेत्रातले असो, सामाजिक क्षेत्रातले असो, साहित्य क्षेत्रातले असो, की माझ्या शिक्षण क्षेत्रातले असो. मला गुरु खूप लाभले आणि म्हणून ज्यांच्याकडून मी मिळवलं, जे मिळवलं ते वाटण्याची वेळ आज आलेली आहे. माझा प्रदीर्घ 40 वर्षाचा गाण्याचा अनुभव, आणि तुम्हाला सांगतो अनुभवासारखा कोणताच गुरु नाही. जेव्हा तुम्ही अनुभव घेता तेव्हा तुम्ही शिकत असता. मग तो चांगला अनुभव असो की वाईट अनुभव असो, त्यातून आपण शिकतो. संगीताचा तर प्रश्नच नाही. तुम्ही गाणं म्हणून पाहिलं तरच तुम्हाला गाणं येईल, गाणं म्हटलंच नाही तर तुम्हाला गाणं येणार नाही. आणि म्हणून आज मी असं ठरवलं की माझ्या निरोप समारंभामध्ये मोठमोठ्या मान्यवरांनी, मी आदरणीय ठाणेदार संदीप चव्हाणचं नाव घेईल, मी आदरणीय डॉक्टर राजा धर्माधिकारी यांचं नाव घेईल, मी आदरणीय बाळासाहेब खडके यांचं नाव घेईल. अनेक लोकांनी, मी आदरणीय आमचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री सुधीरजी अरबट यांचं नाव घेईल. सर्वांनी मला एकच म्हटलं की सर, आता तुमची पहिली इनिंग संपली, तुम्ही दुसरी इनिंग सुरू करा. जे मिळवलं ते वाटण्याचा प्रयत्न करा. मला आधी वाटत होतं की आपण क्लासेस घेतले पाहिजे, गाणं मुलांना शिकवलं पाहिजे, पण असं वाटत होतं की एका वेळी एकच काम करावं, तेव्हाच आपण त्या कामाला न्याय देऊ शकतो. आणि आज माझं एक काम संपलं, दुसरं काम सुरू झालं.
ते म्हणजे शिकवण्याचं. मुलं हे प्रचंड गुणी असतात. आपल्याला माहीतच नाही की कोणाच्या घरात लता मंगेशकर लपलेली आहे. एखादी छान छकुली असते, तिच्या घरी संगीताचं काहीच वातावरण नसते, पण भगवंतानं तिच्या गळ्यात लता दीदींसारखा आवाज पेरलेला असतो. एखाद्या घरामध्ये एखादा मोहम्मद रफी लपलेला असतो. आईबापांना कळतच नाही. प्रत्येक आईबाबाला वाटते की आपलं पोरगं इंजिनियर झालं पाहिजे, डॉक्टर झालं पाहिजे. आणि अशा नादामध्ये आपण आपल्या मुलांच्या जे सुप्त गुण आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, म्हणजे त्यांच्यावर अन्याय करतो. जेव्हा आपण त्यांना एक उच्च शिक्षणाकडे प्रवृत्त करत असतो, तेव्हाच त्यांच्या ज्या सुप्त गुणांची त्यांच्यामध्ये जी कुंजी असते ती जेव्हा त्याला आपण चालना देतो, तेव्हा एखाद्या घरात एखादा मोठा गायक निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून खार तळेगावसारख्या एका छोट्या गावामध्ये, एका गरीब कुटुंबामध्ये एक मोठी गायिका जन्मली, जिचं नाव आहे वैशाली माडे. आज मुंबईसारख्या शहरामध्ये एका खेड्यातली मुलगी नाव कमावते. त्याचं कारण हे की त्यांच्या गुरुनी तिचा गुण ओळखला. आणि ते जिल्हा परिषदचे शिक्षक होते, तिला घेऊन जायचे एखाद्या स्वागत गीताला, एखाद्या सिनेमा स्पर्धा असली तिथे न्यायचे की नाही चल बेटा. म्हणून आपण मुलांना संधी दिली पाहिजे, पण आपण तिकडे दुर्लक्ष करतो. आणि मग तुमच्या घरात एखादा गायक निर्माण होणं, एखादा खेळाडू निर्माण होणं, म्हणजे अकॅडमीला जाणारा पोरगा धनुर्विद्येचं पारितोषिक आणतो, आणि एखादा मुलगा एखादी दूरची गोटी बिलकुल म्हणजे निशाणा लावून उडवतो, तो त्याचा सुप्त गुण असतो, त्याला चालना मिळत नाही. म्हणून मी एवढंच म्हणेल की कुठेही शिका. मी म्हणत नाही माझ्याकडेच तुम्ही पाठवा मुलांना, नाही. जिथे कुठे क्लासेस उपलब्ध असेल जिथे कुठे त्याला शिकण्याची संधी असेल त्या ठिकाणी त्या मुलांना पाठवा, त्याला शिकू द्या, त्यांना विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊ द्या. मग ती संगीत स्पर्धा असो, भावगीत स्पर्धा असो, की एखादी खेळाची स्पर्धा असो, त्याला लढू द्या. जेव्हा तो लढेल तेव्हाच त्याला कळेल की जगण्याची किमया काय आहे. अर्थात मी जे तुम्हाला सांगितलं हे यासाठी की जिथे कुठे जर तुम्हाला संधी उपलब्ध नसेल तर ती माझ्याकडे आहे, माझ्याकडे मुलांना पाठवा.